हॅलो नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज थोडेसे मक्याचे दाणे, फ्रेश मका आणि कांदा याचं काय बरं करणार, तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी थोडेसे मक्याचे दाणे घेतलेले आहेत, कांदे घेतलेले, भांडे घेतलेलं आहे आणि आपण घेतलेली मका ही 2 वाटी होती. त्यातली 1 वाटी मका आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेली आहे आणि त्यांची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर आता ही पेस्ट आपण एका छान भांड्यामध्ये, गोलाकार भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि ह्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये थोडीशी जिरे, मोहरी, लसूण आणि मिरची ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. हे छान तळून घ्यायचं आणि जी आपण मक्याची पेस्ट केली त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेणार आहोत. तर इथे आपण त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आणि बारीक कट करून घेतलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर, थोडंसं मिरची पावडरचं प्रमाण कमी जास्त करू शकता, थोडीशी हळद आणि 1 वाटी अख्खे मक्याचे दाणे, जे आपण 2 वाट्या होते. 1 वाटी पेस्ट केली आणि 1 वाटी आपण तसेच टाकलेले आहेत आणि चवीनुसार मीठ. आता हे पाणी न घालता छान असं मिक्स करून घेऊया. इथे पाणी किंवा कुठल्याही प्रकारचा सोडा, इनो काहीही आपण वापरलेलं नाही आहे. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही असंच 5 ते 10 मिनटं झाकून ठेवलं तरीसुद्धा चालते किंवा लगेच आपण त्याची भजी तयार करायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे, तर आपण छान अशी कॉर्नची भजी ह्यामध्ये सोडून देऊया. तर इथे आपली भजी छान अशी टाकून झालेली आहे. तर लगेच हात लावायचं नाही किंवा लगेच अशी हे करायची नाही, म्हणजे हलवायची नाही. थोडा वेळ अशी तळू द्यायची. बघू शकता अलगद ती वर येतात आणि सुट्टी होतात, कारण लगेच जर आपण हात लावला तर ती मोडतात, म्हणजे व्यवस्थित अशी तळली जात नाही. भजी तळताना नेहमी गॅस लो टू मीडियम ठेवायचा, कारण ती कुरकुरीत होतात आणि आतपर्यंत व्यवस्थित तळली जातात. इथे आपली भजी छान अशी तळून झालेली आहे, तर ती आपण काढून घेऊया. ह्याच रंगावरती आपण सगळी भजी ह्याच प्रकारे आपण तळून घेणार आहोत. इथे आपली मस्त मक्याची भजी तळून झालेली आहे. तर इथे मी अशाच प्रकारे सगळी भजी करून घेतलेली आहे. तर आज आपण मक्याची भजी याची रेसिपी बघितलेली आहे. माझा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी सोपी असते.